पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव बहिणीच्या घरट्यात पुढे चालू. सगळ्यांचाच माझ्यावर पहारा होता. शिपाई, गडी, मोलकरीण, पाणक्या, आचारी, माई, बाई, येसू, पेंडसे अशा नवग्रहांनी मला वेढलं होतं. मागील दारी जायचं झालं तरी सुद्धा कोणीतरी माझ्याबरोबर असायचं. नवाचे ठोके पडले तसे माझ्या हृदयातले ठोके अधिकाधिक जोराने पडायला लागले. टिळकांची भेट होते की नाही अशी मला शंका वाटायला लागली. माझी सारी नजर खाली अंगणात खिळून राहिली होती. इतक्यात तांगा जुंपलेला दिसला. बाईनी शाल अंगावर घेतली आणि मावशी अशी हाक माझ्या कानावर पडली. हाक कानी पडताच मी चटकन बाहेर पडले. मला पाहताच पेंडसे म्हणाले, मनू, मी काय सांगितलंय ध्यानात आहे ना? बघ, नाही तर मी तुम्हा दोघांच्या मागे पोलीस लावीन. मी कोण आहे ते ठाऊक आहे की नाही? मी नुसतं मानेनीच हो म्हटलं. नानासाहेबांचं झाल्यावर भिकूतही पुढे आली. तिचा मारा निराळ्या बुरुजावर होता. ती म्हणाली, मने, या पोराची तरी कीव येऊ दे. तिला मी मानेनच उत्तर दिलं. पुढे काय वाढून ठेवलंय याबद्दल मन साशंक आणि जीव धाकधूक होत होता. हातपाय लटलट कापत होते आणि जिभेला कोरड पडली होती. पाणीदारपणा काय तो डोळ्यातच उरला होता आणि त्याचा प्रभाव मधून मधून माझ्या पदराला कळत होता. दादर उतरून मी कशी बशी खाली आले. पुढे मला उचलून टांग्यामध्ये बसवली. 2 शिपाई, टांगेवाला, मी आणि बाई इतकी 5 माणसं आम्ही पाचामुखी परमेश्वराचा धावा करीत चाललो. टिळक आपले घड्याळ पाहत धर्मशाळेच्या दारात उभे होते. टांगा पाहताच ते आत गेले. मला 2 माणसांनी उचलून आत त्यांच्या पुढे नेऊन ठेवली. ते उभेच होते. त्यांना पाहताच मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्याकडून तुमचा असा कोणता अपराध घडलाय म्हणून तुम्ही असं भलतसलत करून बसलात? ते मला सांगा, मग मी पाय सोडीन. तू माझा कधीच काहीही अपराध केलेला नाही असं म्हणून त्याने आपले पाय सोडवून घेतले. झालं. आमचं एवढंच बोलणं झालं. टिळक खांबाला टेकून उभे होते. आम्हा दोघांना पुढे काही बोलताच येत नव्हतं. इतक्यात बाई म्हणाल्या, मनू, चल आता, दत्तू वाट बघत असेल, बराच उशीर झालाय. मी ताबडतोब निघाले. गड्यानी मला उचलून पुन्हा टांग्यात बसवलं आणि टिळक बाहेर उभे राहून टांगा दिसेनासा होईपर्यंत पाहत होते. इकडे नानासाहेब आणि भिकूताई यांचा जीव धाकधूक धाकधूक होत होता. टांगा घरी पोचताच नानासाहेब धावतच टांग्याजवळ आले आणि काय झालं म्हणून विचारायला लागले. बाईंनी घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा त्यांना फार आनंद वाटला. दत्तू निजला होता. तिथे बसून त्याच्या अंगावरून हात फिरवीत भिकूताई म्हणाली, बाबा, आता तरी तुझ्या आईला देव चांगली बुद्धी देऊ. त्या रात्री सगळी मंडळी शांतपणे निजली. टिळकाने मात्र माझी ती अवस्था पाहून सारी रात्र तळमळत काढली असेल. टिळक परत जाणार म्हणून दुसऱ्या दिवशी भाऊजी त्यांना भेटायला गेले. तेव्हा टिळकाने त्यांना सांगितलं, मी आत्ताच जात नाहीये, तिला बरं वाटलं म्हणजे जाय. भाऊजींनी ही बातमी नानासाहेबांना सांगितली. ते म्हणाले, मी त्यांना जेवण पाठवीन, पण तुमचा माणूस ते पोचते करायला द्या. पेंडसे म्हणाले, तसं नको, आम्हीच जेवण पाठवू. दुपारी टिळकांसाठी डबा भरताना भिकूताईच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. ज्यांना आपल्या हाताने आपल्या घरात प्रेमाने जेवायला वाढलं, त्यांना आता दुसऱ्याच्या हाती जेवण पाठवायचं आणि तेही धर्मशाळेत, याचं तिला खूप वाईट वाटत होतं. त्यापेक्षा आपल्याला बहीणच नसती तर बरं झालं असतं, असंही तिला वाटलं. टिळकांना आधी जेवण पाठवून मग घरातली मंडळी जेवायला बसली. ती नेहमी बरोबरच बसत असत आणि आचारी त्यांना वाढीत असे. नानासाहेबांना काही जेवण जाईना. ते म्हणाले, मला ना कसंसच वाटतंय. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. ते म्हणाले, मुसलमान शिपाई आपल्या घरात चालतो, तो आपल्या घरी जेवतो, तो नाही का त्याच्या घरी वाटेल ते खातो. मग टिळकांनीच धर्मशाळेत का बरं जेवावं? पण लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतात? मला कोणाला माझी मुलगी द्यायची नाही, कुणाची मुलगी करायची नाही. एक मुलगी ती देऊन टाकली, मी त्यांना घरी आणणार, मग मला जग हवं ते बोलो, मला त्याचं काही नाही, असं नाना म्हणाले. जेवणी झाली. नंतर नानासाहेबांनी टांगा जुंपून कालच्या जागी जाऊन तिथल्या पाहुण्यांना घेऊन ये असं शिपायाला सांगितलं. टांगा गेल्यावर नानासाहेब सारखे वाटेकडे डोळे लावून बसले होते.
कधी एकदा टिळकांना पाहीन असं त्यांना झालं होतं. टांगा आला. घरातली सगळी माणसं दाराशी गोळा झाली. टिळकांनी दत्तूला उचलून घेतलं, पण दत्तूनी टिळकांना ओळखलंच नाही. त्यांच्या प्रकृतीत फारच फरक झाला होता. त्यांनी नानासाहेबांकडे जाऊन शेवटी आपल्या लाल मावशीचा आश्रय केला. नानासाहेब त्याला म्हणाले, अरे टिळक, आपल्याला चहा करायला सांग बघू. 2 कप चहा आला. टिळक आणि नानासाहेब चहा घ्यायला लागले. त्यांच्या समोर भिकूताई येऊन बसली. टिळक, मी आता तुम्हाला पहिल्यासारखी भिणार नाहीये. आता तुम्ही माझ्यावर हव्या तेवढ्या कविता करा, छापा. मी तुमच्याशी भांडणार आहे. पेंडसे म्हणाले, हे काय? आज तेच आपल्याला कोर्ट दाखवणार होते, आपणच त्यांच्याशी भांडायचं? ते मला काही ठाऊक नाही. कोर्टातली भांडणं तुम्हा पुरुष माणसांची. का हो टिळक? माझा असा काय गुन्हा होता की मी तुमच्या बायकोला भेटायला आणलं आणि तुम्ही असं करून बसलात? टिळक म्हणाले, भिकूताई, तुम्ही मला हवं तितकं बोला. मी काही तुमच्यावर कविता लिहित नाही आणि छापीत सुद्धा नाही. म्हणे, येतेस ना टिळकांना कोर्टात भेटायला? मी सगळं दाराच्या मागे उभी राहून ऐकत होते. टिळक आल्यापासून माझ्या प्रकृतीत पुष्कळ फरक पडला, तरी माझ्या डोळ्यांचं पाणी मात्र कळत नव्हतं. नानासाहेब तिथेच मामलेदार होते. त्यांच्याकडे पुष्कळ माणसं येत असत आणि सगळ्यांच्या गप्पा रात्री 10-10 वाजेपर्यंत चालत. त्यांच्यातच शाळेचे एक हेडमास्तर होते. नानासाहेबांनी त्या सगळ्यांची टिळकांची ओळख करून दिली. माझी पत्र टिळकांनी बरोबर आणली होती आणि त्यातल्या कविता कोण करून देतं म्हणून त्यांनी कसून चौकशी केली. शेवटी त्या मीच केल्या अशी खात्री झाल्यावर त्यांना खूप आनंद वाटला आणि त्यातल्या काही सुधारून त्यांनी छापण्यासाठी सुद्धा पाठवून दिल्या. टिळक बाहेर जेवायला बसत असत. बाकीची मंडळी आत बसत. सखाराम भाऊजी बहुतेक रोज यावेळेला येत असत. एक दिवस भिकूताई म्हणाली, का हो सखाराम पंत, तुमच्या भावाला जातीत नाही का घेता येणार? पेंडसे म्हणाले, हो, काय झालं न घ्यायला? प्रयत्न आणि पैसा असला की झालं. मग मी माझे सगळे दागिने देते. मला जर 4 बहिणी असत्या तर नसते का त्यांच्या लग्नाला खर्च केले? मी आपली असंच समजीन की मी माझ्या 4 बहिणी उजवल्या. बोला सखाराम पंत, तुम्ही किती द्याल? मी 1000 रुपये देईन. बाकी लागेल ते मी देईन. पेंडसे म्हणाले. इतक्यात बाहेर टिळकांशी कोणीतरी मोठमोठ्याने बोलत असल्याचं आमच्या ध्यानात आलं. पेंडसे म्हणाले, जाओ पंत, बाहेर कोण बोलतंय ते बघून या. मग भाऊजी बाहून आले. बाहेर हेडमास्तर आले होते आणि त्यांचा टिळकांशी वादविवाद चाललेला होता. अहो मास्तर, वा बरं झालं, बाहेर काय आहे, आत या की, का त्यांच्याच बरोबर जाण्याचा विचार आहे? मास्तर आत आल्यावर नुकत्याच झालेल्या बेतावर त्यांचा विचार घेण्यात आला. ते म्हणाले, टिळकांना यापैकी काही कळवू नका. उद्या आधी आपण सभा भरवू, या विषयाचा आपल्या सभेत उहापोह करू आणि मग पुढे काय करायचं ते ठरवू. त्या रात्री मास्तरांना काही झोप आली नाही. कोणी कोण बोलायचं, विषय कसा मांडायचा, लोक काय म्हणतील, अशा असंख्य विचारांनी त्यांच्या डोक्यात काहूर माजवलं होतं. भिकूताईला सुद्धा आनंदामुळे त्या रात्री झोप आली नाही. एकदा ही मनी आपल्या घरीदारी चांगल्या रीतीने गेली की मिळवलं. दागिन्यांच्या सावलीत थोडंच बसायचंय आणि जणू काय सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणेच घडत आहेत, अशी सुख स्वप्न तिने अगदी उघड्या डोळ्यांनी सारी रात्रभर त्या दिवशी पाहिली. दत्तू आणि टिळक मात्र एकदम गाढ निजले होते. दत्तू आता आपल्या नानाजवळ निजत असे. त्यांनी त्याला कितीतरी गोष्टी सांगाव्या आणि गोष्टी सांगता सांगता ऐकता ऐकता दोघांनी झोपी जावं. दुसऱ्या दिवशी मास्तर भाऊजींना घेऊन नानासाहेबांजवळ आले. संध्याकाळी गावातल्या काही प्रमुख मंडळींची सभा बोलवायची आणि तिच्यामध्ये मास्तरांचं धर्मांतरणावर व्याख्यान करायचं असं ठरलं. नानासाहेबांनी सांगितलं, माझी तुम्हाला पूर्ण सहानुभूती आहे, मात्र यात माझं अंग आहे असं कोणाला कळवू नका. ठरल्याप्रमाणे सभा भरली. मास्तरांचं मोठं परिणामकारी व्याख्यान झालं. त्यांची भाषाशैली आणि विषयाबद्दलची तळमळ यामुळे बहुतेक मंडळी त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतली. भाषण झाल्यावर त्यांनी बहुतेक मंडळींच्या सह्या घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रमंडळींसह येण्यास सांगून सभा विसर्जन केली. नंतर ते नानासाहेबांकडे आले. 3 दिवस अशा रीतीने भाषण आणि सह्या मिळवण्याचं त्यांचं काम चाललं होतं. एवढं सगळं झालं तरी धर्मांतरासाठी शास्त्राधार काही सापडेना. शेवटी नानासाहेब टिळकांच्याच मागे लागले की तुम्हीच योग्य तो शास्त्राधार काढून द्या.
आणि टिळकाने काढून पण दिला. आता शास्त्राधाराचं घोडं पेंड खाऊ लागलं, तो एक अडचण उभी राहिली. ब्रह्मवृंदाने असं सांगितलं की आता टिळकांनी येऊन आपली चूक कबूल करून आमच्या पाया पडावं. पण टिळक काही या गोष्टीला कबूल होईना. मास्तरांनी अगदी गयावया केली, पण टिळकांचा निश्चय ढळला नाही. शेवटी मास्तरांनी जाऊन टिळकांच्या वतीने सगळ्यांची माफी मागत त्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. आता तो कागद आणखी 2 क्षेत्रात जाऊन शेवटी जगद्गुरू शंकराचार्यांकडे जायचा आणि नंतर टिळकांचं शुद्धीकरण व्हायचं असं ठरलं. इतक्यात पंढरपूरचा मिरासदार कॉलरा आपल्या बागेची साफसफाई करायला आला आणि वृद्ध, तरुण, बाळं अशी निरनिराळ्या प्रकारची रोपटी भराभरा जागची हलवायला लागला. नानासाहेब राहत होते तिथेच एक केस झाली आणि एक तरुण यात्रेकरू पाहता पाहता मृत्युमुखी पडला. टिळकांना ही पाऊलवाटच मिळाली. नानासाहेब भोळे. त्यांना टिळक म्हणायला लागले की या पोरासारखी माझी गत झाली तर तुम्ही काय करणार? अहो, लोक तुम्हाला किती त्रास देतील. त्यापेक्षा मला आत्ता जाऊ द्या. शंकराचार्यांकडनं उत्तर यायला अजून वेळ आहे. तोपर्यंत इथला कॉलरा थोडासा कमी होईल आणि मग पाहू काय करायचं ते. पेन्शनने त्यांना परवानगी दिली. भाडं दिलं आणि त्यांची मुंबईला रवानगी केली. आता टिळक गेले तेव्हा या खेपेला कुणाला फारसं काही वाईट वाटलं नाही. आता ते परत येतील असं ज्याला त्याला वाटत होतं आणि मी सुद्धा आता चांगली बरी झाले होते. टिळक गेल्यावर दत्तू फार आजारी पडला. वणीला असताना टिळकांच्या त्या मानलेल्या आईने नवस केला होता की 5व्या वर्षी सप्तशृंगीला गडावर जाऊन त्याचं जावळ काढायचं. मग तो नवस तिथे जाऊन फेडण्याचं भिकूताईने ठरवलं आणि सगळी मंडळी वणीला गेली. मी काही वणीला गेले नाही. हे सगळे लोक वणीला गेले आणि पंढरपुराला एक दिवस वकिलामार्फत मला नोटीस आली की मुलावर माझा हक्क आहे, तो कोणी नाही म्हणू शकत नाही. अमुक अमुक दिवसांच्या आत मुलगा माझ्या ताब्यात आणून दिला नाही तर मला तो कोर्टात फिर्याद करून द्यावा लागेल, अशी टिळकांची नोटीस. हे शस्त्र आता टिळकांनी उगारलं होतं. रोज मला पत्र यायची, मुलाला पाठवून दे, नाहीतर त्याला घेऊन माझ्याकडे ये. सर्वजण मला सल्ला देत की तू उत्तर धाडू नकोस. कोणी म्हणत तू पत्र घेऊच नकोस आणि ते वाचूच नकोस. नाशकाला असताना माझ्या दूरच्या काही नातेवाईकांनी मला सांगितलं होतं की मी जर टिळकांकडे गेले तर माझे दुसऱ्या बरोबर लग्न करून देतील आणि मला भंग्याचं काम करायला लावतील, मांसाचा स्वयंपाकही करायला लावतील. ही भीती मला कोणीतरी घातली होती. आणि टिळकांचा पूर्वीचाच अनुभव, अहो त्यांच्याकडे गेले आणि ते मुसलमान झाले तर आता नातलग तरी विचारतात, ते नंतर मला तेही विचारणार नाहीत. दुसऱ्यांचे नवरे मरतात त्या म्हणतात की आमचे नवरे जिवंत असते तर आम्ही कुठेही त्यांना डोळे भरून पाहिलं तरी असतं आणि मी त्यांना नुसतं पत्राचं उत्तर सुद्धा पाठवायचं नाही. पुन्हा माझ्या मनाला भरती आली. मी विठोबाच्या देवळात घंटा घंटा जाऊन रडत बसू लागले. मी इथे सगळ्यांच्या ओळखीचे झाले होते. कोणी कोणी बाया मला सल्ला देत असत, कशाला रडतेस, खुशाल खावं प्यावं आणि भावा बहिणींजवळ अशी किती दिवस राहणार, मोलाची दळणी दळावी नाही तर खाणावळ काढावी, पण स्वतंत्रपणे राहावं. मी सगळं निमूटपणे ऐकून घेत असे. एक दोघांना मी म्हटलं की मी मोलाची दळणी दळण्यापेक्षा माझ्या आप्तांजवळ जाऊन त्यांची दळणी मोजून देण्यात मला आनंद वाटेल. बाहेरच्या लोकांची उष्टी खरकटी काढीत बसण्यापेक्षा माझ्या प्रेमळ भावा बहिणींची उष्टी खरकटी मी मोठ्या आनंदाने काढीन. त्यांची हाजी हाजी करण्यापेक्षा माझे 3 मालक भाऊ बहीण दीर यांचीच हाजी हाजी मी करीन. त्यांचं नाही पटलं तर माझ्या 4थ्या मालकाकडे निघून जाईन. माझ्या या उत्तराने पुढे मला कोणीच कसलाच उपदेश केला नाही. भिकूताई वणीहून दत्तूला घेऊन पंढरपुराला परत आली आणि तिला ही हकीकत समजली. तिला फार वाईट वाटलं. काय हा सापासारखा उलटला वगैरे असं ती बोलायला लागली. इकडे रोज टिळकांची पत्र येत होती. ती पत्र रागाची होती, प्रेमाची होती, त्रासाची होती. एखाद्या वेळेला ते म्हणत ताबडतोब निघून ये, एखाद्या वेळेला म्हणत तुला माझी परवाच नाही, एखाद्या वेळेला म्हणत मी दुसरं लग्न करतो, मला सूटपत्र दे. मी माझ्या नातेवाईकांचा त्याग करून ताबडतोब त्यांच्याकडे जावं असं त्यांना वाटे. शेवटी डॉक्टर ॲबट आणि टिळक यांचं बरंच बोलणं झालं.
त्यावेळी टिळक मुंबई मिशन हायस्कूलमध्ये मास्तर होते आणि ॲबट साहेब तिथेच होते मुंबईला. ॲबट साहेब त्यांना म्हणाले की हे बघा टिळक, मला एकंदर परिस्थितीवरून लक्ष्मीबाईंचं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे असं स्पष्ट दिसतंय. तुम्ही त्यांना रागारागाची पत्र पाठवू नका. अहो, त्यांचं सौम्य रीतीने मन वळवा. चला, मी येतो तुमच्या बरोबर. आणि त्याप्रमाणे टिळकाने करायचं ठरवलं. त्यांचा प्रार्थनेवर खूप विश्वास होता आणि प्रार्थना करून या बाबतीत त्यांनी परमेश्वराचं सहाय्य घेण्याचं ठरवलं. पंढरपुराला नंतर लवकरच तार आली की टिळक येत आहेत. मास्तरांची खटपट टिळकांनी फुकट घालवली होती, त्यामुळे यावेळी टिळकांना पेन्शनकडे उतरणं शक्य नव्हतं. भाऊजी राहत होते राम मंदिरात, तिथे त्यांना कोण येऊ देतं. मग डॉक्टर काशीबाई झणकर नावाच्या एक डॉक्टरीनबाई तिथे राहत होत्या. त्यांच्याकडे टिळक जाऊन उतरले आणि सकाळीच नानासाहेबांच्या घरी आले. जिन्याच्या 1-2 पायऱ्या चढतात तो वर भिकुताई दाराला आडवे हात लावून उभी राहिली आणि म्हणाली, खबरदार एक पायरी चढाल तर तुम्हाला कोर्ट मोकळी आहेत, जा आपले तुम्ही तिकडे. टिळक मागे फिरले. दत्तूला पुन्हा गोवर आला होता. त्याला भयंकर ताप होता. तशात हा दुसरा ताप माझ्या मागे लागला होता. माझा जीव दोन्हीकडे लागत होता. रात्री डॉक्टरीनबाईंच्या आई घाईघाईने माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, अहो मावशी, चला चला, काशीला विंचू चावलाय, तो उतरा. मी विंचू उतरते हे त्यांना माहित होतं. टिळक उतरीत आणि त्यांचं पाहून मी शिकले होते. टिळक तिथे उतरल्याचं आम्हाला काही माहित नव्हतं आणि त्यामुळे भिकुताईंनी मला त्यांच्याबरोबर पाठवलं. त्यांच्याबरोबर जाते तो टिळक माझी वाट बघत बसलेले. तुला आता कसं वाटतंय? पहिल्यासारखंच. दत्तू कसा आहे? त्याला ताप आलाय. बरं तर मग जा आता. एवढंच माझं बोलणं झालं. पण माझी प्रकृती सुधारलेली पाहून टिळकांना खूप आनंद झाला. मी आले ती तडक अंथरुणावर जाऊन पडले. घर जवळच होतं. दत्तूला भिकुताईंनी घेतला होता. नानासाहेबांना मी डॉक्टरनीकडे गेले होते वगैरे असं सांगितलं. त्यांनी गडी पाठवून डॉक्टरनीला बोलवून आणलं. तिने जे जे झालं ते सगळं सांगितलं. ते ऐकून नानासाहेब म्हणाले, तुम्हाला तिचा विचार काय दिसतो? जाण्याचा. कशावरून? तिने माझ्याजवळ एकदा विष मागितलं होतं. ती म्हणाली, माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काही नाही, पण पायातली जोडवी आहे ती देते आणि मला असं विष द्या की मी झिजून झिजून मरेन. कारण माझी पुढे चौकशी व्हायला नको आणि कोणावर माझ्या मुळे दोष यायला नको. तुम्ही तिला काय सांगितलं? मी तिची समजूत करून तिला परत पाठवून दिलं. बरं बरं, पुन्हा आता या असल्या भानगडीत पडू नका असं म्हणून पेन्शनी शिपाई देऊन त्यांची रवानगी केली. हा सगळा जो प्रकार झाला तो मला मुळीच माहित नव्हता. अलीकडे मला फार झोप यायला लागली होती. मी जी आले ती निजले आणि सकाळी जागी झाले. जागी झाले तो एका पाटावर 2 लुगडी, 2 चोळ्या, मुलाचं थोडं बाळ लेणं आणि कुंची अशा जिन्सा माझ्या उशाजवळ ठेवलेल्या. मी उशाजवळ काय आहे ते बघायला लागले. टिळक आल्यापासून घरात माझ्याशी कोणी फारसं बोलत नसे. नानासाहेबांची भाची आली होती, ती तिथेच होती. कुंचीचे गोंडे पाहून मी तिला विचारलं, काय ग सई, हा बाळंतविडा कोणाकरता आणलाय? तिने म्हटलं, तुझ्याच करता. मी ते ऐकून गप्पच बसले. इतक्यात भिकुताई आणि बाई तिथे आल्या. भिकुताई म्हणाली, मने, तुला जायचं असेल तिकडे जा. मी तुझं सामान, तुझ्या मुलाची कुंची, त्याचं बाळ लेणं सगळं तिथे ठेवलंय. मला हा गोंधळ आणि घोटाळा काही कळेच ना. जा म्हणता तर जावं आणि वणीच्या डोंगरामध्ये योगिनी बनून राहावं असं ठरवून मी ताबडतोब 1 लुगडं आणि कुंकवाचा करंडा घेऊन निघाले. मी म्हटलं, आपल्याला कोणीच नको. नावाला तरी कुठवर भ्यायचं आणि वाऱ्याला तरी कोठवर पाठ द्यायची. देवाला, भिकुताईला आणि तिच्या जावेला नमस्कार करून मी निघाले. मग सईने विचारलं, मावशी, तू कुठे चाललीस? देव नेईल तिकडे. पण तुला शक्ती नाहीये, तुझ्याजवळ पैसा नाहीये. पैसा नको आणि काही नको. देवाकडून आले तेव्हा कुठे होता पैसा? आता त्याच्याकडे जाताना मला लागणार आहे. अगं सई, त्यांचं रात्रीच ठरलं असेल. त्याच्याशिवाय कशी अशी तडक उठून जायला निघेल? भिकुताई म्हणाली. मी बाहेरच्या दालनात आले. मला पाहून नानासाहेब म्हणाले, कुठे जातेस? जिकडे देव नेईल तिकडे. माणसाने सोडलं म्हणून तो थोडाच सोडणार आहे? खरंच सांग,
अशी वेड्यासारखी काय करतेस? घरात जा बघू. सोड मुंजीत मुंजा आपल्या मामाच्या आग्रहाने काशी यात्रेचा बेत रहित करतो तसं माझं झालं आणि मी आत जाऊन निजले. शरीराचा त्याग करण्याचे प्रसंग माझ्यावर कितीतरी वेळेला आले असतील, पण मी तो कधीच केला नाही आणि मला वाटतं की तो कधी होणं शक्यही नव्हतं. माझ्या मनाची ठेवणच अशी आहे की सगळ्या निराशामय अंधकारातून चाचपडत धडपडत का होईना आपला मार्ग आक्रमायचा, मध्येच पडून प्राण सोडायचा नाही. थोडक्यात म्हणजे रबरी चेंडूप्रमाणे आहे माझं. असो, शेवटी टिळक परत गेले. गेल्यावर मात्र त्यांचं चांगलं पत्र आलं. तू प्रकृतीला जप, दत्तूची काळजी घे, मी तुला मुळीच त्रास देणार नाही. परमेश्वर तुला बुद्धी देईल तेव्हा मुलाला घेऊन इकडे ये. मी मात्र तुझी नेहमीच वाट बघत असेन. तुम्हाला त्रास होईल असं मी इथून काहीही करणार नाही. मी एकपत्नी व्रताने राहीन. त्याची मुळीच काळजी करू नकोस असा मजकूर त्या पत्रामध्ये होता. भिकूताईला मात्र वाटे की मी एखाद्या वेळेला चटकन टिळकांच्याकडे निघून जाईन. ती माझ्यावर एक गाणं म्हणायची, मैना तुझा ग पिंजरा मायेचा. गाण्याचा अर्थ असा होता की मैने तुला कोंडून ठेवलाय तरी हा पिंजरा म्हणजे कैदखाना नाही. आम्हाला मायेनीच तुला कोंडावं लागतंय, नाहीतर तू केव्हाच बुरकन उडून जाशील. प्रकरण समाप्त.